व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी काय घडलं ते नक्की बघा. नमस्कार, मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते. व्हिडिओ खूप छान आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. डोळ्यातून पाणी आल्याशिवाय अजिबात राहणार नाही. तर आई आणि मुलाची एक गोष्ट आहे. गोष्ट म्हणजे घडलेला एक किस्सा सांगते. हा माझा किस्सा म्हटलं तर माझ्या आजीने मला सांगितलेला आहे, कारण ही गोष्ट आहे हा जो सांगणार आहे मी विषय तो घडलेला विषय आहे. जेव्हा माझ्या आजीच्या वेळेस हा विषय घडलेला आहे, तर असा मी विषय सांगणार आहे. कारण हकीकत आहे, एक मुलगा असतो, त्याला जत्रेला जायचं असते, तर आईला खूप हट्ट करतो. तो आवाज नाही, तर थोडं काम चालू त्याच्यामुळे आवाज तुम्हाला येईल, त्याच्याबद्दल मी माफी मागते. तर असा खरखर आवाज येईल त्याच्याबद्दल. तर मुलगा हो, त्याला जायचं असते जत्रेला जाण्यासाठी तो आईला खूप जिद्द करत असतो. आई मला जायचं आहे. तर ती आई विचार करते की माझा मुलगा जत्रेला जाईल तर त्याच्याजवळ थोडे पैसे पाहिजे. एकतर कुठं जाईल तर त्याला खाया प्यायला पैसे पाहिजे. तेव्हाची परिस्थिती 10 रुपयासाठी पण खूप गोष्ट मोठी होती. 10 रुपये हे 100 रुपयासारखे होते. तर ती आई विचार करते, जाऊ दे, मी शेतात जाते. तर ती दुसऱ्याच्या शेतामध्ये राब कष्ट करते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रयत्न करून पैसे कमवते. तिला ते दिवसभराची कमाई 10 रुपये भेटते. ती घरी येते आणि मग मुलाला म्हणते, ठीक आहे बेटा, तू जत्रेला जाऊ द्या. तर तो मुलगा खूप आनंदी होते आणि सकाळी आई मला लवकर उठवजो, मला जत्रेला जायचं आहे. तर ती आई तिच्या अगोदर सकाळी लवकर उठते, त्याला उठवते. तो म्हणते, आई मला लवकर जेवण दे, आम्हाला लवकर जायचं आहे. तर ती आई सकाळी चुल्यावरती भाकरी आणि दूध देते मुलाला खायला. तर ती भाकरी करते पटापट, तिकडून दूध गरम करते, चुल्यावर ठेवते. तिकडून तो मुलगा जोरजोरात ओरडतो, आई लवकर दे ना गं, उशीर होतो आहे, आई लवकर दे ना गं, उशीर होतो आहे. तर ती आई बिचारी ते पातेलं तसंच गरम, हाताला चटके लागतात, तिला कळत नाही, इकडे तिकडे शोधते. मुलाचा आवाज येत राहतो, आई दे लवकर. ती तसेच हातात न काही घेता ते पातेलं खाली उतरवते चुल्यावरून. तिला चटके बसतात, एकदम जोरात तिच्या डोळ्यातून अश्रू येतात, एवढे चटके तिला लागतात. ती परत मुलगा आवाज देतो, आई दे ना गं लवकर. परत ती तसेच जडलेले हाताने ते परत ते पातेलं खाली उतरते. दूध आणि भाकर त्या मुलाला खायला देते. जेव्हा त्या मुलाकडे जाते तेव्हा तो मुलगा त्या आईचे हात बघतो आणि त्या आईच्या डोळ्यातले अश्रू बघतो. तर तसाच पटापट खातो आणि तो जत्रेला निघतो. जाताना त्याची आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवते, बेटा लवकर येजो, अंधार पडायच्या आत लवकर घरी येजो आणि सर्व खेळजो, खाजो, पेजो असे सर्व सांगते व्यवस्थित. आणि 10 रुपये काढून त्या मुलाच्या हातात देते की तुला जे खायचं आहे ते खाजो, जिथं खेळायचं आहे तिथं खेळजो. तर तो मुलगा जातो, सर्व फिरतो, आकाशी पाळणे बघतो, सर्व गेम्स बघतो, सर्व एन्जॉय करतो आणि शेवटी घरी येतो. आल्यावरती आई दरवाजामध्ये मुलाची वाटच बघते, अजून आला नाही. तर दुरून दिसतो ते आईचा आनंद पावेन असा की माझा मुलगा घरी आल्यावरती त्याच्या मिठीत घेते मुलाला आई आणि विचारते, बाळा तू काय खेळला, कुठं गेला, खाल्ला की नाही, काय खाल्लं, काय आणलं, असे ती प्रश्नावर प्रश्न त्याला विचारत राहते. तर तो मुलगा त्या आईला म्हणतो, आई डोळे बंद कर. तर आई म्हणते, का बेटा, काय आणलं दाखव ना मला, तू खेळला ना, तू कुठं गेलता ना, काय खेळला, मजा केली ना. तर तो मुलगा म्हणतो, आई फक्त 5 मिनिट डोळे बंद कर गं. आणि ती आई डोळे बंद करते. तर तो मुलगा म्हणतो, आई घट्ट डोळे बंद कर बरं, बोलायचे नाही, चिटिंग करायची नाही. तर ती आई हो बेटा, नाही चिटिंग करायची. तर घट्ट असे डोळे बंद करते ती आई आणि तो मुलगा त्या आईच्या हातात ते सांडस देतो, जे पकड राहते, कोणी सांडस म्हणतं, कोणी पकड म्हणतं. तर ती सांडस पकडते आई, तो मुलगा त्या आईच्या हातात देतो. तर त्या आईला ते स्पर्श करून त्या आईला कळतं की माझ्या मुलाने तर ती डोळे फोडते. तर तिच्या डोळ्यातून अश्रू असे पडता, बापरे बाप, की माझ्या मुलग्याला
माझ्यासाठी तो काही खेळला नाही, तो मुलगा कुठे खेळला नाही, नुसतं बघून सर्व वापस रिटर्न आला. जेव्हा ते वस्तू घ्यायच्या वेळेस त्याला त्याच्या आईचे हात दिसले होते जडलेले, डोळ्यातलं पाणी दिसलं होतं. तर त्यानं ती वस्तू आईला दिलं, तर आईच्या डोळ्यातून टप 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 आसू गळायला लागले. आणि ती आई एकदम मुलाला मिठीमध्ये एकदम पकडते आणि रडते. आणि तिला असं वाटते माझा मुलगा माझा इतका विचार करतो, माझ्या हातातले चटके, त्यानं काही आनंद घेतला नाही, त्यानं काही खेळला नाही, त्यानं काही खाल्लं नाही, दिवसभर उपाशी फिरला आणि माझ्यासाठी ही वस्तू घेऊन आला. तर माझा बोलण्याचा उद्देश, या गोष्टीतून असा उद्देश निघतो की बघा त्या मुलाला त्या आईची किती काळजी. अशा प्रत्येक मुलांना आईची काळजी पाहिजे. आणि जिने चुल्यावरती आपले हात जाळले त्या आईची कदर पाहिजे, कारण ती राब राब कष्ट करते. आणि ते आहे ना एक जुनं वाक्य, हाताला बसतील चटके तेव्हा मिळेल पोटभर भाकर. तर या गोष्टीचा उद्देश तोच आहे, जेव्हा हाताला चटके बसतात तेव्हाच आपल्याला पोटभर खायला भेटतं. तर ते कष्ट आपली आई घेत राहते तेव्हा आपल्याला पोटभर खायला भेटतं. तर असे प्रत्येक मुलांनी केलं पाहिजे, आपल्या आईचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे. आपल्या आईला किती चटके बसत आहे, आपली आई किती राबराब कष्ट करते, त्याचं फळ आपण आईला दिलं पाहिजे. तर किती छान असा मुलगा होता तो. ही गोष्ट मला माझ्या आजीने सांगितलेली आहे आणि मला असंच क्षणभर बसली होती तर मला आठवली ती गोष्ट. म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत पण ही गोष्ट पोहोचू दे आणि त्यांना पण काय वाटतं ते नक्कीच कळते. आणि खरंच जेव्हा ही गोष्ट ऐकली होती तेव्हा तर लहान होती, एवढं कळत नव्हतं, पण जेव्हा त्या गोष्टीचा आता मी अर्थ समजून घेते तर मला खरंच गोष्ट अंगाला काटे येतात आणि डोळ्यातून आपल्याला असं वाटते की एकदम किती परिस्थिती तेव्हा खराब असेल, आपल्या डोळ्यात पण अश्रू येताच. कारण त्या गोष्टीचा अनुभव घ्या आणि गोष्ट आवडली तर लाईक करा. ही हकीकत आहे बरं, ही गोष्ट वगैरे नाही, माझ्या तोंडातून गोष्ट निघते, पण ही गोष्ट माझ्या आजीने सांगितलेली आहे. पण तिच्या समोर ही गोष्ट घडलेली आहे, माझ्या आजीच्या समोर ही गोष्ट नाही आहे, तर ही गोष्ट ही कथा जी आहे ती घडलेली आहे कोणासोबत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा छान छान. आणि तो मुलग्याचं आईवरचं प्रेम, तर त्या आईचं मुलावरचं प्रेम कसं आहे ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जेवढा शेअर होत असेल तेवढा व्हिडिओ शेअर करा. भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओबद्दल. तर बाय बाय, नमस्कार सर्वांना.